कुठपर्यंत आलो होतो आपण? कोणता पॉइंट चालू होता आपला? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स चालू होता का? हॅलो, अरे शुक्रवारी आपण कोणता, गुरुवारी आपण कोणता पॉइंट पाहिला? हॅलो, आवाज येत नाही का माझा? हॅलो, हा सर, येतोय आवाज. Yes, sir, I can. गुरुवारी कोणता लेक्चर पॉइंट पाहिला होता? कुठपर्यंत लेक्चर आलं होतं आपलं त्या ह्याचं स्पीच, सॉरी ऍक्टिव्ह पॅसिव्हचं? हे झालंय का इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं? हा का टू ऑब्जेक्ट्स झालंय? हॅलो, अरे सांगा म्हणजे मला घेता येईल तो पॉइंट. मला वाटतं टेन्सेस चालते आपले सगळे, बरोबर आहे का? ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस मधले आपण टेन्सेस सर्व पाहिले होते. आणि कोणता पॉइंट चालू होता? टू ऑब्जेक्ट्स चालू होता पॉइंट मला वाटतं आपला. दोन ऑब्जेक्ट जर एखाद्या सेंटेन्स मध्ये असतील तर काय करायचे, बरोबर ना? अरे माझ्या लक्षात आहे का नाही प्रथमेश? हॅलो, Yes, sir. अरे कोणता पॉइंट चालू आहे सांगा की मला. No idea, sir. मी काल absent होतो. काल परवा आपण absent होतो. गुरुवारी घेतला रे पॉइंट आपण. सर मी 2-3 दिवस absent होतो मध्ये. बरं, बाकीचे कोण? सर हाच पॉइंट चालू आहे. कोणता? हा पेसिवाईचा. हो, पण त्याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आपण पाहिलेत का? नाहीत पाहिले ना? हो, नाहीत पहिले. एक्झाम्पल पण झालेत खाल्ले. हा, ओपन द Example? डोअर. हा हा. सर, झाले. हे झालेत. आणि हे झाले का हा टेबल? हा सर, हे पण झाले. झालंय, ओके. मग मॉडेल ऑफ द लिव्हअपचं चालू होतं आपलं ना मग? हा सर. हा, ठीक आहे. तर पहा मग मॉडेल ऑफ द लिव्हअपचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस जर करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं ते आपण पाहूया. समजा आता मॉडेल ऑफ द लिव्हअप कोणते असतात? कॅन असेल, मे असेल, माइट असेल, मस्ट असेल किंवा शुड वुड असेल. हे जे काही सर्व मॉडेल ऑफ द लिव्हअप आहेत, तर एखाद्या सेंटेन्स मध्ये जर समजा मॉडेल ऑफ द लिव्हअप आलं तर आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आन्सर लिहावं लागतंय किंवा कशा पद्धतीनं ते पॅसिव्ह करावं लागतंय, तर त्याविषयीचे रूल्स आपण पाहूया. फर्स्ट रूल दिलेला आहे पहा इथं, फाइंड द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. आता इथं आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जे आहेत सेंटेन्स मध्ये ते सुरुवातीला आपण आयडेंटिफाय करणार आहोत. त्यानंतर पुट द ऑब्जेक्ट इन द बिगिनिंग ऑफ पॅसिव्ह सेंटेन्स. त्याचबरोबर जे काही ऑब्जेक्ट आहे पॅसिव्ह वॉइस करत असताना तर ते इकडे काय होते, सब्जेक्ट घेतोय, म्हणजे ते बिगिनिंगला सेंटेन्स घ्यायचं आहे. यूज द सेम मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. त्यानंतर ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर जे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे सेंटेन्स मध्ये दिलेलं, तर तेच ऍज इट इज मॉडेल ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये सब्जेक्ट प्लुरल असेल, सिंगल असेल, काही असेल, त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाहीये. ऍज इट इज मॉडेल ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं आहे. यूज बी आफ्टर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. त्यानंतर एक्स्ट्रा जे काही ऑक्झिलरी वर्ब आहे तर ते बी घ्यायचं आहे. कधी घ्यायचं आहे तर जे तुमचा ऑक्झिलरी वर्ब आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब त्याच्यानंतर घ्यायचंय. त्यानंतर यूज पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब. त्याचबरोबर जे मेन वर्ब आहे त्या मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म इथे घ्यायचं आहे. आफ्टर द पास्ट पार्टिसिपल V3 ऑफ मेन वर्ब प्रिपोजिशन बाय शुड बी युज्ड. त्यानंतर जे मेन वर्बचा थर्ड फॉर्म घेतल्यानंतर काय करणार आहात तुम्ही, तर प्रिपोजिशन बाय हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. ऍट लास्ट द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट शुड बी रिटर्न. त्याचबरोबर मग ऑब्जेक्टिव्ह केस या ठिकाणी सब्जेक्टची लिहायची आहे. त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर कसं होईल पहा मग. सब्जेक्ट स्टार्टिंगला असेल, त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल, त्यानंतर बी असेल एक्स्ट्रा ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर V3 मेन वर्बचा फॉर्म, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. अशा पद्धतीने हे सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे. त्यानंतर while changing positions of subject and object their cases should be changed. Objective to objective and vice versa. ज्यावेळेस आपण आता
एकाला सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट करतोय आणि एकाला ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट करतोय, तर त्या कंडिशन मध्ये सब्जेक्टिव्हच्या केसेस ऑब्जेक्टिव्ह करायच्या आणि ऑब्जेक्टिव्हच्या केसेस या सब्जेक्ट करायच्या आहेत किंवा सब्जेक्ट बनवायचे त्याला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेत पहा, वी कुड नॉट डू अवर स्टडी. आता इथं निगेटिव्ह सेंटेन्स दिला आहे. अवर स्टडी ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेतलं, त्यानंतर कुडला कुड ऍज इट इज घेतलं, नॉटला नॉट ऍज इट इज, त्यानंतर एक्स्ट्रा बी घेतलं, त्यानंतर डूचं डन थर्ड फॉर्म घेतला, त्यानंतर बाय आणि ओबीचं अस झालं पहा. सेंटेन्स कसं तयार झालंय, अवर स्टडी कुड नॉट बी डन बाय अस. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा, ही कॅन स्पीक इंग्लिश. ऑब्जेक्टिव्ह स्टार्टिंगला घ्या किंवा ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घ्या, इंग्लिश, त्यानंतर ऍज इट इज कॅन, त्यानंतर बी स्पोकन बाय हिम. इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय हिम. अशा पद्धतीने हे दुसरं एक्झाम्पल आहे. त्यानंतर पॅसिव्ह वॉइस ऑफ इंटरव्ह्यू सेंटेन्सेस. आता मला समजलं, त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस मध्ये ऑब्जेक्ट फाइंड करायचा आहे, त्यानंतर सब्जेक्ट फाइंड करायचा आहे, ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं, त्यानंतर गिवन मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे ते ऍज इट इज घ्यायचंय तिथं ऑब्जेक्टच्या नंतर, त्यानंतर एक्स्ट्रा ऑक्झिलरी बी घ्यायचंय, त्यानंतर मेन ऑफचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, त्यानंतर बाय आणि त्यानंतर लास्टला सेकंड फॉर्म ऑफ सब्जेक्ट त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस तिथं लिहिणार आहोत. अशा पद्धतीने हे चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर पॅसिव्ह वॉइस ऑफ इंटरव्ह्यू सेंटेन्सेस. एखादं प्रश्नार्थक वाक्याचं आपल्याला जर पॅसिव्ह करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं जाते, तर सुरुवातीला घेतलंय पहा डब्ल्यूएच क्वेश्चन्स. तर इथं क्वेश्चन्स किंवा इंटरव्ह्यू सेंटेन्सेस हे दोन टाइपचे असतात पहा. कोणते कोणते असतात, तर डब्ल्यूएच क्वेश्चन, दुसरा व्हर्बल क्वेश्चन. तरी दोन टाइपचे असतात. तर त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला घेतोय पहा डब्ल्यूएच क्वेश्चनचे रूल्स कसे आहेत किंवा त्याचे एक्झाम्पल कसे असतात, तर ते पाहूया. फर्स्ट रूल दिलेला आहे, राईट द डब्ल्यूएच वर्ड ऍज इट इज. जर समजा त्या सेंटेन्स मध्ये डब्ल्यूएच वर्ड आलेला असेल एखादा, म्हणजे व्हॉट, वेन, वेअर, जे काय असेल ते, तर ते डब्ल्यूएच वर्ड किंवा तो डब्ल्यूएच वर्ड जो आहे तो ऍज इट इज तुम्ही तिथं स्टार्टिंगला घ्यायचा आहे. WH word is who, then it should be changed by it by whom, or changed to by whom. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की सेंटेन्स मध्ये WH वर्ड हू येतो आणि हू आल्यानंतर मग ते ऍज इट इज घ्यायचंय का पहा, नाही. तर इथं काय घेणार तुम्ही, तर बाय होम घ्यायचं आहे. आणि रिमेनिंग जे असतात WH वर्ड्स, मग व्हॉट असेल, वेअर असेल, वेन असेल, हाऊ असेल, तर तो डब्ल्यूएच वर्ड ऍज इट इज घ्यायचा, त्याच्यामध्ये काही चेंज करायचा नाही. तर सेंटेन्स मध्ये जर समजा हू आलं, WHO हू जर आलं, तर तिथं आपल्याला काय करायचंय, तर बाय हू हे डब्ल्यूएच वर्ड त्या ठिकाणी लिहायचं आहे किंवा घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय आहे पाहू, यूज अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब ऍज पर द टेन्स अँड सब्जेक्ट. त्यानंतर जो ऑक्झिलरी वर्ब आहे किंवा जे ऑक्झिलरी वर्ब आहे तर ते व्यवस्थित घ्यायचं आहे, अप्रोप्रिएट घ्यायचं आहे. कशानुसार घ्यायचंय पहा, तर ऍज पर द टेन्स, म्हणजे त्या सेंटेन्स मध्ये किंवा क्वेश्चन कोणत्या टेन्स मध्ये आहे किंवा त्या क्वेश्चनचा सब्जेक्ट काय दिलेला आहे, तर त्याच्यावरती डिपेंड आहे की आपण तिथं ऑक्झिलरी वर्ब काय घ्यायचंय ते. त्यानंतर यूज द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. त्यानंतर सेंटेन्स मधलं ऑब्जेक्ट जे काय आहे ते घ्यायचं आहे इथं. ओके. आफ्टर द पास्ट पार्टिसिपल B3 ऑफ मेन वर्ब प्रिपोजिशन बाय शुड बी युज्ड. त्यानंतर मेन वर्बचे जे काही थर्ड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म दिल्यानंतर काय लिहायचं आहे आपल्याला, तर बाय हा त्या ठिकाणी प्रिपोजिशन लिहायचा आहे. ऍट लास्ट द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट शुड बी रिटर्न. त्यानंतर जे सेंटेन्स मधले सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टच्या नुसार ऑब्जेक्टिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह त्याचा फॉर्म त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर इथं रिमेंबर दॅट क्वेश्चन्स बिगिनिंग विथ व्हॉट do not have object in them and questions beginning with who do not have subject in them. जर समजा आपण हे दोन वर्ड्स लक्षात घेतले, व्हॉट आणि हू, तर या दोन्ही वर्ड्सला हूला काय नसतो पहा, सब्जेक्ट नसतो. म्हणजे
हु म्हणलं की कोण म्हटलंय, म्हणजे इथं आन्सर येणार कोण असणार आहे, तर सेंटेन्स मधला सब्जेक्ट असणार म्हणजे कर्ता असणार आहे. आणि व्हॉट म्हणलं की काय, सब्जेक्टची ऍक्शन काय, व्हॉट म्हणजे काय, तर तिथं कोणती क्रिया आहे किंवा नेमकं एक्झॅक्ट काय आहे, तर ते इथं सेंटेन्स मध्ये दिलेलं नसतं, म्हणजे तिथं कर्म पाहायला मिळत नाही वाक्यामध्ये, तर त्या सेंटेन्स ओके. म्हणजे कशाच्या जे डब्ल्यूएच क्वेश्चन्स कशाने चालू होतात, व्हॉटनं चालू होतात, तर त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट पाहायला मिळत नाही त्या सेंटेन्स मध्ये, आणि जे क्वेश्चन्स हे होणं चालू होतात, तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळत नाही, तर सब्जेक्ट पाहायला मिळत नाही. तर ते आता सेंटेन्स स्ट्रक्चर पहा. जे अदर डब्ल्यूएच वर्ड्स आहेत त्याचे दिले पाहिजे. डब्ल्यूएच वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस विदिन फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आणि जर समजा बाय हुम आलं किंवा हु आलं सेंटेन्स मध्ये, तर बाय हुम, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, ऑब्जेक्ट, त्यानंतर बी3, आणि त्यानंतर जर रिमेनिंग पार्ट असेल तर रिमेनिंग पार्ट. ओके, अशा पद्धतीने सेंटेन्सचं स्ट्रक्चर असणार आहे. आता एक्झाम्पल्स पाहूयात. जे काही एक्झाम्पल्स आहेत पहा. Why did you study English? एक्झाम्पल घेतलेला आहे, दिलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यूएच वर्ड जो आहे तो ऍज इट इज घ्यायचा आहे. तो काय केला पहा आपण, डब्ल्यूएच वर्ड ऍज इट इज घेतला. डब्ल्यूएच वर्ड ऍज इट इज घेतल्यानंतर काय चेंज केला पहा, डिडचं वॉज घेतलं. वॉज का घेतलं, कारण पास्ट टेन्स आहे त्याच्यामध्ये, आणि पास्ट टेन्स असल्यामुळे ते वॉज घेतलं. त्यानंतर इंग्लिश हा सब्जेक्ट आहे, तो इंग्लिश सब्जेक्ट ऍज इट इज घेतला इथं, सॉरी ऑब्जेक्ट आहे ते घेतलं. त्यानंतर मेन ऑफचा थर्ड फॉर्म स्टडीड, त्यानंतर बाय, त्यानंतर जे सब्जेक्ट आहे ते यू, तो यू ऍज इट इज घेतला आणि क्वेश्चन मार्क दिला. अशा पद्धतीने हे इंटरव्ह्यू सेंटेन्स आपण कन्वर्ट करू शकतो ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. सेकंड सेंटेन्स दिले पहा, हाऊ कॅन यू लर्न स्विमिंग. आता इथं हाऊ ऍज इट इज घेतलं. कॅन मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपण सांगितलं की ऍज इट इज घ्यायचं सेंटेन्स मध्ये, ऍज इट इज घेतलं. त्यानंतर स्विमिंग हे ऑब्जेक्ट आहे, स्टार्टिंगला घेतलं कॅनच्या नंतर. त्यानंतर एक्स्ट्रा ऑक्झिलरी बी घेतोय, का घेतोय, कारण मॉडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये आपण सांगितलं की बी हे एक्स्ट्रा ऑक्झिलरी घ्यायचं आहे. त्यानंतर लर्न मेन ऑफचा थर्ड फॉर्म, त्यानंतर बाय, आणि त्यानंतर यू आणि क्वेश्चन मार्क. ओके, हु हॅज डन दिस. आता इथं नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय की हु न स्टार्ट झालाय का, तो हुच्या ऐवजी काय घ्यायचंय, बाय हुम घेतलं. त्यानंतर हॅज परफेक्ट टेन्स आहे, हॅज घेतलं. त्यानंतर दिस बिन डन, दिस ऑब्जेक्ट आहे, बिन हे परफेक्ट टेन्स असल्यामुळे एक्स्ट्रा ऑक्झिलरी घ्यायचा आहे तिथं. त्यानंतर डन ला डन ऍज इट इज आहे, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. त्यानंतर हुज बुक डिड यू ब्रिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हुज बुक डिड यू ब्रिंग, हुज बुक वॉज ब्रॉट बाय यू. आता इथे काय केलंय बा, हुजला हुज ऍज इट इज घेतलं, बुक हे ऑब्जेक्ट ऍज इट इज घेतलं, डिडचं वॉज केलं, ब्रॉट ब्रिंगचं ब्रॉट केलं, त्यानंतर बाय, आणि त्यानंतर यू दिला आणि क्वेश्चन मार्क दिला. तर अशा पद्धतीने कुठल्याही डब्ल्यूएच वर्डचं आपण काय करत असतो, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना हे रूल्स आपल्याला इथं फॉलो करायचे. समजलं का हे? हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, येस सर. समजले का रूल्स आता सांगितलेले आणि एक्झाम्पल त्याचे? बाकीचे विद्यार्थी येस. ठीक आहे. काय आवाज येत नाही तुमचा काही? पहा, आता आपण पाहिले डब्ल्यूएच क्वेश्चन. आता जे एस टाइप क्वेश्चन जर आपण पाहिले, एस टाइप क्वेश्चन जर आलेले असतील, एखादा सेंटेन्स जर आलं एक्झाम मध्ये, तर त्याचं कशा पद्धतीने आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह कन्वर्ट करायचंय ते पाहू आपण. आता इथं काय पहा, फर्स्ट दिलेलं आहे की बिगिन द सेंटेन्स विथ अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब ऍज पर द टेन्स अँड सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. इन केस ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज इट ऍज इट इज. आता इथं फर्स्ट रूल दिलेला आहे की
जे सेंटेन्स दिलेलं आहे तर ते सेंटेन्स कशाला स्टार्ट करा म्हटलंय, बिगिन करा म्हटलंय, तर जे काय ऑक्झिलरी वर्ब आहे तर ते स्टार्टिंगला घ्या सांगितलेलं आहे. त्यानंतर जर समजा तिथं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आला असेल तर ते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब ऍज इट इज घ्यायचे, आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब नसेल तर ऍज पर द टेन्स, ऍज पर द सब्जेक्ट त्या ठिकाणी काय लिहू शकताय, तर ऑक्झिलरी वर्ब त्या ठिकाणी लिहू शकताय. मग ते त्यामध्ये टेन्स कोणता आहे पाहिजे, सब्जेक्ट कोणता आहे पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला टेन्स घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड थिंग आहे पहा, यूज द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कसं आयडेंटिफाय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं करायचं आहे, तर जे काही हे आहे मेन वर्ब आहे सेंटेन्स मधलं, त्याला काय करायचं आपल्याला क्वेश्चन विचारायचे आहे. क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्या आन्सर मध्ये ते ऑब्जेक्ट असते. त्यानंतर यूज अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब, यूज बी फॉर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. आता इथं अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब वापरायचे आहे. त्यामध्ये त्यानंतर जे बी आहे टू बी चे किंवा बी चे मॉडेल ऑक्झिलरी, बी हे कधी वापरायचं आहे, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल तर वापरायचं आहे. त्याचबरोबर आपण बी कधी वापरतोय आणखीन, तर सिंपल फ्युचर टेन्स असेल तर आपण बी वापरतोय, आणि कंटिन्युअस टेन्स असेल तर बी वापरतोय, परफेक्ट असेल तर बी वापरतोय. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की कुठं आपल्याला काय यूज करायचं आहे ते. त्यानंतर 4 आहे पहा, नंबर 4 चा रूल काय म्हणतोय, आफ्टर द पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब प्रिपोजिशन बाय शुड बी यूज्ड. सेम रूल आहे पाहिजे सुद्धा. जर समजा जे तुमचं मेन वर्ब लिहिताय तुम्ही फॉर्म मध्ये, तर त्याच्यानंतर जे तुम्ही बाय लिहिणार आहात तर ते बाय कंपल्सरी लिहायचं आहे, एकतर रिमेनिंग पार्टच्या नंतर किंवा मेन वर्बच्या नंतर कुठेही तुम्ही लिहू शकता. आणि लास्टचं काय, ऍट लास्ट द सब्जेक्टिव्ह केस ऑफ ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट शुड बी रिटर्न. त्या तिथे आम्हाला जे सब्जेक्ट दिलेलं आहे तर ते सब्जेक्टचं काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायचा आहे आणि ते सुरुवातीला लिहायचं आहे. त्यानंतर भरपूर क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन जे आहेत तर त्याचं इथे काय दिले पहा, तर सेंटेन्स स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल दिलेले आहेत. आता सेंटेन्स स्ट्रक्चर काय आहे पहा, ऑक्झिलरी वर्ब घेतलं, त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं, त्यानंतर बी, त्यानंतर V3, त्यानंतर बाय, आणि त्यानंतर सब्जेक्ट. बाय एकदम सोपं आहे. काय काय करायचं आहे, ऑक्झिलरी वर्ब स्टार्टिंगला घ्या, त्यानंतर काय घ्यायचं आहे, तर ऑब्जेक्ट घ्यायचं इथे सेंटेन्स मध्ये, त्यानंतर बी हे एक्स्ट्रा वर्ब घ्यायचं आहे जर समजा गरज असेल तर, नसेल तर काय आवश्यकता नाही घ्यायची त्याला. त्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, त्यानंतर बाय, आणि त्यानंतर जे सब्जेक्ट आहे तर ते सब्जेक्ट इथे घ्यायचं आहे, म्हणजे तिथं ऑब्जेक्टिव्ह केस सब्जेक्टची लिहायची. अशा पद्धतीने हे फॉर्म्युला सेंटेन्स दिलेला आहे. आता सेंटेन्स जर पाहिला आपण एक्झॅक्टली, तर पाच सेंटेन्स मध्ये कसं कन्वर्जन केलं जाते, कसे कन्वर्ट होता येते. कॅन यू सिंग अ सॉन्ग, कॅन यू सिंग अ सॉन्ग. आता याच्यामध्ये कॅन ऍज इट इज घ्यायचंय, त्यानंतर अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे सुरुवातीला घेतलं, मॉडेल ऑफ सेंटेन्स आहे त्यामुळे बी घेतलं, त्यानंतर सिंगचं संग झालं, त्यानंतर बाय, त्यानंतर यू आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीने हे सेंटेन्स प्रिपेअर झाले. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे पहा, डज ही प्ले चेस, डज ही प्ले चेस. तर इथं सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला आहे सेंटेन्स मध्ये, त्याच्यामुळं डज आल्यामुळे ते इज घ्यावं लागणार आहे आपल्याला. त्यानंतर सब्जेक्ट इथं काय आहे, तर ड्रेस हा सब्जेक्ट आहे इथं, सॉरी चेस हा सब्जेक्ट आहे इथं, डज ही प्ले चेस, इज ऑक्झिलरी घेतलं, त्यानंतर चेस सब्जेक्ट ऑब्जेक्ट घेतलं, त्यानंतर प्लेड मेन वर्बचा थर्ड फॉर्म, त्यानंतर बाय, आणि ही बिकम्स हिम. सेंटेन्स कसं झालं पहा, आर यू सॉरी इज चेस प्लेड बाय हिम, हे सेंटेन्स झालं. त्यानंतर नेक्स्ट, आर यू रीडिंग अ बुक. तर इथं हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सेंटेन्स आहे.
इथे यू घ्यायचा आहे, यू मध्ये इथं आर आलेलं आहे. आर यू रिडिंग अ बुक घेतलेला आहे. आता इथं अ बुक हे ऑब्जेक्ट आहे पहा इथं आणि कंटिन्युअस टेन्स आहे, त्याच्यामुळे काय घ्यायचं आपलं बिंग घ्यायचंय. बुक हे सिंग्युलर का प्लुरल आहे तर सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे काय घेतलं आपण इज घेतलं, त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं अ बुक, त्यानंतर कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग हे एक्स्ट्रा ऑब्जेक्ट घेतलं, त्यानंतर त्याचा रेड हा भूतकाळ केला, सॉरी थर्ड पास्ट पार्टिसिपल फॉर्म केलं आणि त्यानंतर बाय आणि त्यानंतर यू आणि क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने सेंटेन्सचं कन्वर्जन झालेलं आहे. ओके. इज अ बुक बिंग read by you. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, हॅव दे कॉल्ड द पोलीस. परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे सेंटेन्स मध्ये की पोलीस हे मेन वर्ब आहे. स्टार्टिंगला घ्या तुम्ही इथं त्याच्यानंतर तर ऑक्झिलरी वर्बच्या नंतर हॅव हॅव ऍज इट इज राईट पोलीस, त्यानंतर परफेक्ट टेन्स बीन, नंतर कॉल्ड बाय हिम आणि क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने सेंटेन्स तयार झालेला आहे. हॅव द पोलीस बीन कॉल्ड बाय देम आणि क्वेश्चन मार्क. हे अशा पद्धतीनं आपलं डायरेक्ट ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस इथं संपत आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस जे आहे तर ते सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये असणार आहे युनिट टेस्टच्या आताच्या. आता इथं काय केलं पण एक्सरसाइज साठी काही एक्झाम्पल दिले आहे, पण 20 एक्झाम्पल्स आहेत, तर ते 20 एक्झाम्पल्स सर्वांनी सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचे आन्सर्स जर नाहीत सापडले किंवा सॉल्व्ह झालं नाही तर ह्याचे आन्सर्स आपण कुठे दिलेले आहेत, तर जे आपण युनिट नंबर 1 चे नोट्स पाठवतात पीडीएफ, तर त्या पीडीएफ मध्ये सर्व युनिटच्या नोट्सच्या मध्ये हा पॉइंट पण आहे आणि त्या पॉइंट मध्ये हे क्वेश्चन तिथं आलेले आहेत, त्याचे आन्सर तिथं मी दिलेलं आहे. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचे सर्वांनी काय करायचं आहे, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत, त्याच्याशिवाय आपलं ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस येणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 20 एक्झाम्पल्स आहेत. हा पॉइंट इथे संपवतोय आपला. काय अडचण आहे काय पॉइंट बद्दल आता? हॅलो, या पॉइंट बद्दल काय अडचण आहे का? नो सर. ठीक आहे. स्क्रीन दिसते का आता? येस सर. मेन Yes, स्लाइड sir. नवीन पॉइंट आला का? कॉम्प्रिहेन्शन टू सॉरी इंट्रोडक्शन टू कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस आला का पॉइंट इथं? Yes, sir. Yes, sir. तर पहा नंबर 1 जे आहे तर त्याच्यामधला जो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आहे, तर तो पॉइंट आपण काय करतोय, हा पॉइंट संपल्यानंतर घेतोय का, कारण आपल्याला युनिट नंबर फर्स्ट आणि सेकंड ते टेस्टला पॉइंट टाकला, त्यामुळं तो पॉइंट आपला कव्हर झालेला नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच तो पॉइंट फक्त हे आपण कॉम्प्रिहेन्शनचा जो पॉइंट आहे अनसीन पॅसेजचा आज आणि उद्या संपेल, परवा लगेच आपण काय करतोय याच्यावरती टेस्ट घेतोय आणि जो राहिलेला कंटेंट आहे युनिट नंबर 1 चा तो लगेच आपण कंटिन्यू करणार आहोत. हे संपलं. ठीक आहे. तर युनिट नंबर 1 मधलं फक्त टेस्टला काय नसेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नसेल. आणि युनिट नंबर 1 मधलं सॉरी युनिट नंबर सेकंड मधलं काय असेल, हा कॉम्प्रिहेन्शन पॅसेज जो आपण आता घेतोय पॉइंट, तो पॉइंट तिथं असेल. ओके, समजलं का काय असेल आणि काय नसेल ते? हो सर. समजलं ना? अरे बोला पटपट. येस सर. ठीक आहे. आपण स्टार्ट करूया कॉम्प्रिहेन्शन हा पॉइंट. युअर फ्रेंड अँड यू डिसाइडेड टू प्ले अ गेम इन विच वन पर्सन विल टेल अ स्टोरी अँड द सेकंड वन हॅज टू आन्सर द रिलेटेड क्वेश्चन्स आस्क्ड. तर तुमच्या मित्रांनी तुम्ही असं ठरवले की आपल्याला काय करायचंय, गेम खेळायचा आहे. कसला गेम आहे तर एक मित्र काय करेल, तुम्हाला स्टोरी सांगेल म्हणजे कथा सांगेल कशाविषयीची, जे काय असेल कशाविषयी असेल, आणि कथा सांगितल्यानंतर काय करतील ते त्या कथेवरती किंवा त्या स्टोरीवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतील. आणि ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला जे काय आन्सर्स येत आहेत तर ते आन्सर्स म्हणजे काय झालं बा, तर तुमचं अंडरस्टँडिंग. ते आन्सर्स म्हणजे काय, तर तुमचं अंडरस्टँडिंग झालं किंवा आकलन झालं. तर आपण काय म्हणतो, तर
कॉम्प्रेन्शन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पहा firstly your friend tells you a story and asks some questions. So तुमचा मित्र काय करेल पहा तुम्हाला एक स्टोरी सांगेल आणि त्यानंतर काय करेल तर त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारेल किंवा प्रश्न विचारेल. What will you try to do while listening to the story and answering the questions? ज्यावेळेस तुम्ही एखादी स्टोरी वाचताय त्यावेळेस काय ऐकताय तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने ऐकायला पाहिजे किंवा ज्यावेळेस आन्सर देत आहे क्वेश्चन्सची त्यावेळेस तुम्ही कोणती आयडिया वापरायला पाहिजे किंवा कोणती ट्रिक वापरायला पाहिजे तर हे त्यांनी सांगितलेलं आहे बा. कोणता क्वेश्चन विचारलाय तुम्हाला तुम्ही काय करायला पाहिजे ते. ओके. माईक बंद करा. कोणाचं माईक चालू आहे? तर तिथं आपल्याला काय करायचं आहे तर जे क्वेश्चन दिलेला आहे त्याच्या क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत त्याचबरोबर तो आन्सर्स करत असणार आहेत. तर जे काही तुमचं पॅराग्राफ शिकवलेला आहे किंवा स्टोरी सांगितलेला आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन्स काय असतील डिपेंड असतील. ठीक आहे. व्हॉट विल यू ट्राय टू डू व्हाईल लिसनिंग टू द स्टोरी अँड आन्सरिंग द क्वेश्चन्स. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी स्टोरी ऐकत असाल त्यावेळेस तुम्ही काय करता नेमकं आणि त्यानंतर संध्याकाळीच काय करताय आज सकाळी आपण स्टोरी ऐकली संध्याकाळी शेवटी एंडिंगला काय करताय तर त्या क्वेश्चनचे आन्सर देताय किंवा शेवटी जे तुम्ही आन्सर्स देताय तर ते कशा पद्धतीने देताय तर ते आपल्याला इथं शिकायचं आहे पहा. यू विल ट्राय टू लिसन ॲज केअरफुली अँड ॲज डेडिकेटेडली ॲज पॉसिबल. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट लिसन करता म्हणजे ऐकताय तर निश्चितपणे तुम्ही काय करायला पाहिजे तिथं वाचायला पाहिजे किंवा केअरफुली रीड करायला पाहिजे किंवा केअरफुली लिसन करायला पाहिजे. लिसनिंग हे तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुम्हाला केअरफुली लिसनिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डेडिकेटेडली म्हणजे तिथं आपल्याला स्वतःला वाहून घेऊन किंवा समर्पण करून ते ॲज पॉसिबल आहे तुम्हाला किंवा ॲज पॉसिबल तर तिथं तुम्ही ते ऐकायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जो पॅसेज तुम्ही रीड करताय किंवा लिसन करताय तर तो 100% तुम्हाला काय व्हायला पाहिजे अंडरस्टँड व्हायला पाहिजे. ओके. त्यानंतर यू विल ट्राय टू फाइंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी अँड नॉट मेक युअर ओन अजम्पशन्स. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी स्टोरी ऐकताय आणि त्या स्टोरीवरचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात आहेत तर ते क्वेश्चन्स आणि जे काही स्टोरी आहे तर ती तुमचं स्वतःचं ओपिनियन किंवा अजम्पशन तिथं मांडायचं नाहीये. तिथं ओन अजम्पशन किंवा स्वतःचं ओपिनियन तिथं मांडायचं नाही. तर काय करायचं आहे जे एक्झॅक्ट क्वेश्चनचे आन्सर्स असतील त्या पॅराग्राफ मध्ये किंवा पॅसेज मध्ये तेच आपल्याला लिहायचे आहेत. स्वतःचं ओपिनियन तिथं आपल्याला काय करायचं नाही ठेवायचं नाहीये. दिस इज द बेसिक आयडिया ऑफ सॉल्विंग कॉम्प्रेन्शन पॅसेजेस. आणि जे काही कॉम्प्रेन्शन पॅसेज आहे तर ते सॉल्व्ह करण्याची ही एक बेसिक संकल्पना आहे असं म्हणता येत. आता आपण पाहूया कॉम्प्रेन्शन पॅसेजेस मध्ये नेमकं काय असतं किंवा काय विचारलं किंवा कॉम्प्रेन्शन कशाला म्हणायचं आहे ते. द वर्ड कॉम्प्रेन्शन मीन्स द एबिलिटी टू अंडरस्टँड व्हॉट यू लिसन ऑर व्हॉट यू रीड. पाहता इथं कॉम्प्रेन्शन म्हणजे काय तर एबिलिटी टू अंडरस्टँड म्हणजे आपल्याकडं एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता किती आहे, किती स्पीडनं किंवा किती लवकर आपण 1 किंवा 2 अटेम्प्ट मध्ये 3 अटेम्प्ट मध्ये किती अटेम्प्ट मध्ये आपण ती गोष्ट अंडरस्टँड करू शकतो. म्हणजे ते म्हणजे काय झालं बा कॉम्प्रेन्शन झालं किंवा ती गोष्ट किती समजली त्याला आपण कॉम्प्रेन्शन असं म्हणतोय बा. त्याच्यामुळे काय म्हटलंय द वर्ड कॉम्प्रेन्शन मीन्स द एबिलिटी ऑफ किंवा एबिलिटी टू अंडरस्टँड व्हॉट यू लिसन ऑर व्हॉट यू रीड. म्हणजे काही वाचलं किंवा जे काही ऐकलं
तर ते समजून घेण्याची किंवा अंडरस्टँड करून घेण्याची जी क्षमता असते तर त्याला आपण कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतोय. इट इज अन एक्सरसाइज विच एम्स ॲट इम्प्रूव्हिंग ऑर टेस्टिंग वन्स ॲबिलिटी टू अंडरस्टँड अ लँग्वेज. आता ही एक एक्सरसाइज आहे, म्हणजे एक सराव करण्याची पद्धत आहे किंवा एखाद्या आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल समजून घेण्याची, तर ती एक्सरसाइज आहे किंवा एक आपला एक सराव आहे किंवा प्रॅक्टिस आहे असं आपण म्हणू शकतो किंवा एक टास्क आहे असं म्हणू शकतो. आणि त्याच्या साह्यानं किंवा त्याचा एम काय आहे पहा, तर इम्प्रूव्हिंग ऑर टेस्टिंग वन्स ॲबिलिटी टू अंडरस्टँड लँग्वेज. एखादी लँग्वेज त्या व्यक्तीला किती येते त्याचं टेस्टिंग करण्याची किंवा अंडरस्टँडिंग किती झाले, तर ती अंडरस्टँडिंग किंवा टेस्टिंग करण्याची ही एक मेथड आहे किंवा पद्धत आहे. ट्राय टू रिमेंबर युअर इंग्लिश क्लास ॲट युअर स्कूल. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शाळेला होतात किंवा स्कूलमध्ये होतात, तर तुम्ही काय करा म्हणताय की तुमचं इंग्लिशचं लेक्चर आठवा किंवा इंग्लिशच्या शिक्षकांचं एखादं लेक्चर दिलेलं होतं किंवा शिकवलं होतं ते रिमेंबर करा किंवा आठवा असं म्हटलेलं आहे. इच डे यू वेअर टॉट न्यू लेसन्स. आणि प्रत्येक दिवशी ते तुम्हाला काय केलं असतं का, तर नवीन लेसन शिकवला जात असायचं. म्हणजे तेच ते तुम्हाला जुने लेसन तिथं द्यायला नव्हते, तर नवीन लेसन्स त्या ठिकाणी तुम्हाला शिकवले जात होते. म्हणजे आता समजा तुम्हाला एखादा कोर्सला ऍडमिशन तुम्ही घेतलं, डिप्लोमाला घेतलंय, डिप्लोमा ऍडमिशन घेतल्यानंतर काय झालं पहा, की जे काही तुमचं सिलेबस आहे, तर तुम्हाला सर्व सिलेबस हा अननोन आहे का नोन आहे? हो नाही, नोन नाहीये. म्हणजे लेसन्स असतील, धडे असतील किंवा जे काही पॉइंट्स असतील ते सर सर्व पॉइंट तुम्हाला परवा पेपर आहे हो आहे की 24 ला. 24 तारीख ना. हा काय झालं? हाय पेपर हाय. किती मार्क पेपर आहे? आज सांगितलं की मगाशी मी. आता तुम्ही कुठे होतात मगाशी? टायमिंगला हा? जॉईन लेक्चरला. किती मार्क पेपर आहे सर? अहो मी तुम्हाला सांगितलंय सर्व अगोदर. सुरुवातीला नोटीस सांगितले का? बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारा तुम्ही. आता येस सर. हा सुरुवातीला नोटीस सांगितले, तुम्ही लेट जॉईन होताय, नंतर लेक्चर मध्ये डिस्टर्ब करताय. असं नकोय. सांगितलं मी विद्यार्थ्यांना विचार, नंतर तुमचे जे फ्रेंड्स असतील क्लासमध्ये त्यांना विचारा काय काय सिलेबस आहे किंवा त्या टेस्ट विषयी इन्फॉर्मेशन दिली मी सर्व, तुम्हाला सांगतील. नसेल तर नंतर कॉल करा, तुम्हाला सांगतो. ओके. तर तुमचे जे काय इंग्लिशचे टीचर होते किंवा ते तुमचे लेसन्स तुम्हाला शिकवले जात होते 10वी पर्यंत, तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक लेसन हा नवीन असायचं. होतं का नाही? का तुम्हाला अगोदर झालेले लेसन होते का? 10वीला समजा 10वीचे लेसन 9वीला झाले होते, तेच नंतर 9वीला दिले किंवा 10वीला आले किंवा 11वीला आले, असं होतंय का? नाही. तर नवीन नवीन लेसन्स आपण त्या ठिकाणी लर्न करत असतो. त्यामुळे इथं म्हटलंय द स्टोरीज, द पोएम, द क्वेश्चन्स अँड द आन्सर्स वेअर अनसीन टू यू बिफोर यू रीड देम. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही वाचायच्या अगोदर किंवा रीड करायच्या अगोदर ते पॅसेज किंवा ते काय जे काही पोएम्स असतील किंवा अनसीन क्वेश्चन्स असतील किंवा कथा असतील, तर त्या सर्व तुम्ही त्याच्या अगोदर पाहिलेल्या नसतात किंवा तुम्हाला सर्वांना ते नवीनच असतात. ओके. त्यानंतर सिमिलरली इन अ कॉम्प्रिहेन्शन टेस्ट यू आर गिवन अ पॅसेज ऑर अ पॅराग्राफ ऑर टू. आणि त्याच पद्धतीने एक अगदी ही जी वरती मेथड दिली आहे, या मेथडला अगदी तद्दोतन किंवा अशाच पद्धतीचे अनसीन पॅसेज मध्ये सुद्धा फॉलो केलं किंवा अनसीन पॅसेज सुद्धा असेच असतात की ज्याच्यामध्ये काय केलेलं असतं की एक कॉम्प्रिहेन्शन साठी मग काय झालं, एक किंवा दोन पॅराग्राफ त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे तो नवीनच पॅराग्राफ असतो. दिस पॅराग्राफ शो द आयडिया ऑर मूड concerning issues, their solutions that the author provides. जे काय ऑथरनं एखाद्या गोष्टीविषयीची माहिती दिलेली आहे, त्यामध्ये कुठेतरी सेंट्रल आयडिया असू शकते किंवा कुठेतरी मूड असू शकतो किंवा एखादा इश्यू असू शकतो किंवा एखाद्या इश्यूवर सोल्युशन असू शकतं. म्हणजे रायटर आहे किंवा ऑथर आहे, तर त्यांना जे वाटतायत तर त्या पॉइंटवरती ते रायटर करू शकतात. आणि एक साधारणतः एक 80 to 100 वर्ड्स मध्ये तो पॅसेज दिलेला असतो. एक होल आयडिया
These show the idea of mood concerning issues, their solutions, and that the author provides. Your main task is to answer the questions asked from the passage. आता इथे तुमचं एकच महत्वाचं टास्क किंवा महत्वपूर्ण काम आहे जे त्याला आन्सर किंवा आन्सर सर्च करणं हे तुम्हाला इथं इम्पॉर्टंट काम असणार आहे, महत्वपूर्ण टास्क असणार आहे. ओके, तर हे काय झालं बा आपलं इन्फॉर्मेशन झाली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मिसकन्सेप्शन्स रिगार्डिंग टेस्ट पुढचे संपले. ठीक आहे, तर आता विद्यार्थ्यांना टेस्ट विषयी जॉईन झाले त्यासाठी एकदा आणखी रिपीट करूया की बरेचसे विद्यार्थी काय होतात लेट जॉईन होतात आणि मला वाटतं आपल्या इलेक्ट्रिकच्या क्लासमध्ये ऍबसेंटी पण जास्त आहे असं मला वाटतं. तर प्लीज ऍबसेंट राहू नका. ब्रेक होतो. तुमचा ब्रेक होतो. बरोबर, 1 मिनिट हा. तर प्लीज ऍबसेंट कोणी आपल्याला लेक्चरला ऍबसेंट राहिल्यानंतर एक्झॅक्ट तिथे काय चाललंय लेक्चर मध्ये, काय शिकवतात, कोणता सब्जेक्ट चालू आहे, कोणता पॉईंट चालू आहे, तर तो समजत नाहीये. तर त्याच्यामुळे सर्वांनी एक काम करा की व्यवस्थित जे काही तुमचे लेक्चर्स असतील टाइम टेबल नुसार तर ते लेक्चर्स मॅक्झिमम अटेंड करण्याचा प्रयत्न करा. कारण जर समजा लेक्चर्स तुम्ही अटेंड केले नाही तर तुम्हाला जे काही रेग्युलर बेसिसवर आपण नोटीस देतोय तर त्या नोटीस समजणार नाहीयेत. त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की प्लीज लेक्चर करा. प्रश्न असतील जे 20 प्रश्न आपल्याला काय करायचे आहे Sir, voice is breaking. Voice is breaking. Now, Yes, sir, I can. तर इथं काय करायचं आहे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की 20 मार्काच्या प्रश्नामध्ये 20 क्वेश्चन्स असतील किंवा 20 मार्क्स जे आपण टेस्ट तर ते 20 क्वेश्चन्स असतील त्याची मी क्वेश्चन बँक आज पाठवतोय. अशा पद्धतीने क्वेश्चन ते तर आवाज येत नाही. ब्रेक होते का आणखी? Yes, sir, it can be break. ओके ओके 1 मिनिट हा. तर ती काय जी काय युनिट टेस्ट आहे तर ती युनिट टेस्ट सर्वांसाठी कंपल्सरी असेल. एकदा का युनिट टेस्ट टायमिंग संपला, समजा तुमची टेस्ट 12 ते 1 मध्ये असेल किंवा 1 ते 2 जी काय टायमिंग दिलं असेल तर त्या टायमिंग मध्येच ती लिंक चालू राहील. नंतर ती लिंक बंद केली जाते आणि त्या टायमिंग मध्ये जेवढे विद्यार्थी लेक्चर टेस्ट देतील त्यांचे फक्त मार्क्स आम्ही वरती फॉरवर्ड करणार आहोत. त्याच्यामुळं प्लीज काय करून घ्या, टेस्ट व्यवस्थित द्या. तुमचे मोबाईल वगैरे व्यवस्थित चार्ज नसतील वगैरे काय असेल तो प्रॉब्लेम ते आपल्याला डिस्टर्बन्स क्रिएट होतील असं काही करू नका. ओके, काय प्रॉब्लेम नाही ना? आता काय अडचण आहे का टेस्ट बद्दल? सिलेबस कोणता आहे सांगितला, युनिट नंबर 1 त्याच्यातलं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोडून बाकीचे सर्व कंटेंट असतील. आणि आज जो आपण अनसीन पॅसेजचा पॉइंट चालू केलेला आहे तो एक आपल्याला एक्झाम मध्ये असणार आहे. अनसीन पॅसेज हा कोणताही असू शकतो, त्याचा आपण काय देणार नाही, क्वेश्चन बँक देणार नाही. फक्त युनिट नंबर 1 मध्ये जे काही कंटेंट आहेत ऍक्टिव्ह पॅसिव्ह पर्यंतचे तर त्याचे आपण काय करणार आहोत, कंटेंट देणार आहोत. त्याचे क्वेश्चन बँक देणार आहोत त्या कंटेंटचे.
ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे का आता? हॅलो, नो प्रॉब्लेम सर. ठीक आहे. जर प्रॉब्लेम नसेल तर आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चर तुमचं जे काय असेल ते लिंक येईल तुम्हाला आणि ते स्टार्ट होईल. थँक्यू. थांबूया. लेफ्ट फॉर सर्व मीटिंग मध्ये या.